2004 मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद स्वतःकडे घेण्याची संधी गमावली। शरद पवारांच्या त्यावेळच्या निर्णयाबाबत अजित पवारांची अप्रत्यक्ष नाराजी। आमदारकीचा अनुभव नसताना मुख्यमंत्री बनलेल्या पृथ्वीराज चव्हाणांमुळे 2014 नंतर आघाडी सरकार गेलं। विरोधी पक्षनेते अजित पवारांचं लोकमतला दिलेल्या मुलाखतीत परखड मत। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचं जागा वाटप उद्या जाहीर करणार। महाविकास आघाडीची पत्रकार परिषदेत माहिती। पोटनिवडणूक मविया म्हणून लढणार असल्याचं केलं स्पष्ट। सत्यजित तांबेंचा नाशिकमधला विजय आमच्याच पाठिंब्यानं, तर पराभव झाला तिथं आत्मचिंतन करू। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं निकालानंतर वक्तव्य। सत्यजित तांबेंना मवियातून मदत मिळाली, अजित पवारांचं वक्तव्य। तर आघाडी धर्म आम्हीच पाळायचा का, नाना पटोलेंचा अजित पवारांना सवाल। अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत मवियाचे धीरज लिंगाडे विजयी। भाजपच्या रणजित पाटलांचा धक्कादायक पराभव। चिंचवड पोटनिवडणुकीच्या उमेदवारीवरून वहिनी आणि दीरामध्ये रंगलं पोस्टर वॉर। जगतापांचे बंधू शंकर आणि पत्नी अश्विनी जगतापांच्या समर्थकांकडून पोस्टर वॉर। स्त्रियांकडे वाकड्या नजरेनं बघतो त्याचा सर्वनाश होतो। पंकजा मुंडेंचा नक्की कुणाला इशारा, चर्चांना उधाण। आयात व्यक्तीला उमेदवारी देऊ नका, इच्छुकांची अजित पवारांकडे मागणी। उमेदवार राहुल कलाटेंच्या उमेदवारीला राष्ट्रवादीचा विरोध। आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंतीच्या बंदी विरोधात राज्यव्यापी आंदोलन। औरंगाबाद आणि पंढरपुरात मराठा ठोक क्रांती मोर्चाचं आंदोलन। दिल्ली हायकोर्टाची पुरातत्व विभागाला नोटीस। नांदेडच्या भरवस्तीत 2 अल्पवयीन मुलांचा एकमेकांवर गोळीबार। वाढत्या गुन्हेगारीनं सामान्य नांदेडकर चिंतेत। वडिलांची माओवाद्यांनी हत्या केल्यानंतरही मुलीकडून आदिवासींची सेवा। डॉक्टर भारती बेगामींकडून भामरागडमध्ये आदिवासींसाठी आरोग्य सेवा। कोल्हापूर जिल्हा बँकेचे सहाय्यक व्यवस्थापक सुनील लाड यांना हार्ट अटॅक। ईडीच्या कारवाईचा धसका, लाड यांच्यावर उपचार सुरू। दगडाच्या खडीमध्ये भाजीपाल्याचं उत्पादन। मत्स्य पाण्यातून वांगी, कारली आणि टोमॅटोच्या उत्पादनाचा यशस्वी प्रयोग। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाकडे साहित्यिक रसिकांची पाठ। अध्यक्षांच्या भाषणाला फक्त 100 ते 150 जणांची उपस्थिती। आणि पालघरमधील भूसुरुंग स्फोटाची चौकशी होणार। बातमीची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल। न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट। बुलेटिनची सुरुवात